मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि माझी लाडकी बहीण योजनेसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून घ्या. तर आज आपण पाहणार आहोत की माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपल्या महाराष्ट्र सरकारद्वारे राबवली जाणारी माझी लाडकी बहीण योजना 11 मार्च तारखेचे पैसे केव्हा जमा होतील व कधी जमा होतील व किती जमा होतील हे सर्व आपण आपल्या आज व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर तुम्ही पूर्ण आजचा व्हिडिओ पहा आणि हे तुम्हाला सर्व मी आज सांगणार आहे. आणि माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत 11 मार्च तारखेचे पैसे आपल्या खात्यात जमा होतील ह्याची गॅरंटी सुद्धा मी देणार आहे आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. महाराष्ट्र सरकारद्वारे आपल्या महाराष्ट्रात राबवली जाणारी माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गतच आपल्याला 11 मार्च तारखेचे पैसे जमा होणार आहेत. तर ते कसं? तर मुंबईत लाडक्या बहिणीची अखेर प्रतीक्षा संपलेली आहे. लाडक्या बहिणींना महिला दिनाची लॉटरी लागली आहे. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 3,000 रुपये जमा होणार आहेत आणि हे पैसे आपल्याला महाराष्ट्र सरकारद्वारे आपल्याला आपल्या खात्यावरती टाकण्यात येणार आहेत. आणि हे जे पैसे आहेत ते आपल्याला महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये खास करून 3,000 रुपये जमा होणार आहेत. आणि हे आपल्याला 3,000 रुपये जे आहेत ते आपल्याला साडी घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र सरकारद्वारे एकनाथ शिंदे यांनी आपल्याला टाकलेले आहेत. आणि महिला दिनानिमित्तच हे सर्व झालेलं आहे. आणि तर तुम्हाला हे पैसे केव्हा व कधी पडतील हे पूर्ण व्हिडिओ पहा, मी तुम्हाला सांगतो. आणि व्हिडिओ जराही स्किप करू नका. तर आपल्याला याच्यामध्ये जे महिला पात्र झालेले आहेत त्यांना आतापर्यंत लाभ मिळालेला आहे आणि 9वा 10वा हप्ता आपल्याला आजपर्यंत पडलेला आहे. आणि हा 11 मार्चचे पैसे आपल्याला लवकरच पडणार आहेत. फेब्रुवारी आणि मार्च असे दोन्ही महिन्याचे हप्ते खात्यात जमा होणार आहेत. मंत्री आदित्य तडकर यांनी अधिकृत माहिती दिलेली आहे. आणि 1500 असे 2 महिन्याचे 1500 प्लस 1500 असे 3,000 रुपये आपल्या अकाउंटवरती पडणार आहेत. हेच आपण बघू शकता. तुम्ही बघू शकता की आदित्य तडकर यांनी आपल्याला सविस्तर माहिती दिलेली आहे. आणि याच याच्यावरून आपल्याला 1500 3,000 रुपये आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. तर आता आपण पाहू पुढची माहिती. पुढच्या माहितीसाठी आपण घेणार आहोत. आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे जर संपले तर राज्य सरकारची म्हणजेच आपल्या लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली. या योजनेतून लाडक्या बहिणींना आर्थिक सहाय्यक म्हणून महिन्याला 1,500 रुपये दिले जातात. निवडणुकीच्या आधीपासून राज्यात लाडकी बहीण योजना लागू आहे. आणि हे लाडकी बहीण योजना जी आहे ती 1,600 रुपये दर महिन्याला म्हणजेच 1,500 रुपये आपल्याला महिन्याला देणार आहे. निवडणुकीनंतरही महिलांनी राज्यात अंमलबजावणी केली आहे असे आपल्याला एकनाथ शिंदे यांचा वचन होता. आणि ही जी लाडकी माझी बहीण योजना जी आहे हीच महाराष्ट्र सरकारची ही एक अत्यंत गेम चेंजर ठरलेली आहे. आणि योजनेअंतर्गतूनच आपल्याला 1,500चा हप्ता दिला जाणार आहे. तर तुम्ही पुढे बघू शकता की 2,100 रुपये आपल्याला आर्थिक मदत होणार आहे. आणि निवडणुकीनंतरच आपल्याला हे पैसे जमा होणार आहेत. आणि 2,100 रुपये महिन्याला आपल्याला पडणार आहेत असंच हे तात्काळ बातमी आलेली आहे वरून. आणि तात्काळ बातमी एवढीच आहे की आपल्याला 1,500च्या ऐवजी 2,100 रुपये आपल्याला महिन्याला येणार आहेत. आणि हे जे पैसे आहेत ते वरून आपल्याला महाराष्ट्र सरकारद्वारे येणार आहेत. आणि 2,100 जे रुपये आहेत ते आपल्याला नितीन गडकरी व यांची जी लाडकी बहीण योजना लागू आहे. निवडणुकीनंतर महिलांनी राज्यात लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या महायुतीला साथ दिली. महायुती सत्तेत आल्यानंतर पुन्हा लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी सुरू केली. हे असंच ऐकून आपण जर बघायचं झालं तर गेम चेंजर ही जी आहे जी लाडकी बहीण योजना आहे ती 3 मार्च पासूनच आपल्याला 10वा हप्ता पडायला सुरुवात झालेली आहे. आणि आपला आजचा 11 मार्च म्हणजेच आपल्याला 10 ते 11 मार्च पर्यंत आपल्याला पैसे पडायला सुरुवात होणार आहेत. आणि हे जे आहे हेच वेळ आहे की तुमचं खातं चेक करायचे. आणि जर तुमचं खातं नसेल तर काढून घ्या आणि आपल्याला आपल्या खात्याशी आपलं आधार लिंक आहे का नाही, आधार शेडिंग आहे का नाही पाहून घ्या. आणि लवकरच आपल्या चॅनलला भेट द्या आणि आपल्या चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करून घ्या. आदित्य तडकर यांनी बघा लाडक्या बहिणींना महिला दिनाची भेट. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला माझे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी मार्च महिन्याचा लाभ दिला जाणार आहे. 7 मार्च 2025 पासून सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात 2 महिन्याचा समान निधी 3,000 रुपये जमा होईल असा नितीन तडकर यांनी आपल्याला ट्विटर केलेलं आहे. हे पाहूनच मी म्हणू शकतो की पैसे आपले कुठेही जाणार नाहीत. आपले 2 महिन्याचे पैसे आपल्याला आपल्या बँक खात्यामध्ये 2 ते 3 दिवसात येऊन जातील. आणि आज तारीख आहे 10 तारखेच्या नंतर 11, 12, 13 या तारखेपर्यंत आपल्याला पैसे पडणार आहेत. आणि एवढं झालं तर आपल्याला पुढे सुद्धा याची माहिती देणार आहोत.
तर बघू शकता की तुम्ही याच्यावरती कसं असं एक विनोद करू शकता. आणि यानंतर जर आपण बघू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सन्मान निधी 3,000 रुपये आपल्याला देण्यात येणार आहे. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींना मिळणार 2 महिन्याचा सन्मान निधी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिला लाभार्थी महिलांना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्मान निधी महिला दिनाच्या आदिती व चरदा सुनील यांच्यातर्फे ट्विटर झालेला आहे. आणि महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर योजनेचे काही हप्ते लाडक्या बहिणींना मिळाले आहेत. त्यानंतर मागील महिन्याचा म्हणजेच फेब्रुवारीचा हप्ता लाडक्या बहिणींना मिळाला नव्हता. आणि त्यानंतर आज आदिती ताडकरे यांनी लाडक्या बहिणींना गुड न्यूज दिली आहे. हे गुड न्यूज आहे की आपल्याला 2 ते 3 दिवसात पैसे येऊन जातील. आणि आपल्याला आदिती तडकरे यांनी एक्स वर पोस्ट करत म्हटलं की लाडक्या बहिणींना महिला दिनाची भेट. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा लाभ दिला जाणार आहे. 7 मार्च 2025 पर्यंत सर्व पात्र व लाभार्थ्यांच्या बँक खात्यात 2 महिन्याचा सन्मान निधी 3,000 रुपये जमा करण्यात येईल. हे असं ऐकण्यात आपल्या लाडकी बहीण योजनेचे जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना खुशी होईल. हे पैसे आपल्याला 11 मार्च रोजी आपल्याला पडायला सुरुवात होतील. आणि हे जे पैसे आहेत ते आजपासूनच म्हणजे 7 तारखेपासून पैसे पडायला सुरुवात झालेली आहे आणि आपल्याला लवकरच हे पैसे आपल्या खात्यात पडून जातील. तर नवीन बातमी आपल्याला आलेली आहे. 10,000 लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत. अमरावती जिल्ह्यातील 10,000 लाडक्या बहिणींनी अपात्र झाल्या. अमरावतीमधील या अपात्र 10,000 लाडक्या बहिणींना फेब्रुवारीपासून हप्ता मिळणे बंद होणार आहे. 4 चाकी वाहने आणि 2.5 लाखाहून अधिक उत्पन्नाचा परिणाम झाला. अमरावती जिल्ह्यातील 20 महिलांनी स्वतःहून या योजनेचा माघार घेतली. या योजनेचे जे मेन आता ठळक बातमी आलेली आहे की आपल्याला ज्याच्यापाशी 4 चाकी वाहन आहे आणि 2.5 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न आहे त्यांना हा महिलांचा लाभ भेटणार नाही. आणि अमरावती जिल्ह्यातील 20 महिलांनी स्वतःहून या योजनेतून माघार घेतली. अमरावती जिल्ह्यातील 6,98,336 महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी पात्र आहेत. आणि हे जे 6,98,536 जी महिला आहेत